मेत्रे साहेब माननीय शंकरांना असतील कशा पद्धतीने पुढे चालवतायत हे मी खूप लहान असल्यापासून बघते. कारण मान्य मेत्रे साहेब आमदार असताना, ते नामदार असताना, मंत्री असताना त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी कधी अँकरिंगला यायचे, कधी व्याख्यान द्यायला यायचे आणि त्यावेळेला त्यांचं काम मी खूप जवळून बघितलंय. पण आज सुद्धा कुठलंही पद मेत्रे साहेबांच्याकडे नाहीये. म्हणजे ते आमदार नाहीयेत, ते नामदार नाहीयेत, पण तरी सुद्धा इतकी गर्दी त्यांच्या वाढदिवसाला जमते. कारण मेत्रे साहेब तुम्ही आमदार नसलात, नामदार नसलात तरी तुम्ही दमदार आहात हे अक्कलकोटच्या जनतेला माहिती आहे. आणि आज सुद्धा ही अक्कलकोटची जनता एवढंच म्हणते की अरे किती आले आणि किती गेले उडून जातील भरारा. किती आले आणि किती गेले उडून जातील भरारा. पण अजून सुद्धा अक्कलकोटच्या राजकारणात फक्त मेत्रे साहेबांच्या नावाचा दरारा. त्यामुळे आदरणीय मेत्रे साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देते. आज मला कधीच वाटलं नव्हतं की माझ्यासारख्या एका गरीबाच्या लेकीच्या नावापुढे कधी आमदार किंवा खासदार हे शब्द लागतील. कारण आम्हाला कायम वाटायचं गोरगरिबांना की राजकारण हा थोरा मोठ्यांचा खेळ आहे, राजकारण हा पैसेवाल्यांचा खेळ. मान्य मला वाटतं आदरणीय शिवानंदजी पाटील साहेब आणि तानवडे साहेब बोलताना त्यांनी सांगितलं की काही लोकांनी हातामध्ये सत्ता असल्यामुळं एका जिल्हा परिषदेच्या जागेसाठी 22 कोट खर्च केला. असा आमच्या घावानं वाघ जखमी झालाय, तर जखमी झालेला वाघ हा अजून घातक असतो हे तुम्ही लक्षात ठेवा आणि हे मनाशी खुणगाठ बांधून ठेवा की इतना भी गुमान ना कर अपनी जीत पे ओ बेखबर. इतना भी गुमान ना कर अपनी जीत पे ओ बेखबर, क्योंकि शहर में आज भी तुम्हारे जीत से ज्यादा चर्चे हमारे हार के हैं. आम्ही सत्याने लढलो, आम्ही निष्ठेने लढलो, आम्ही जनतेच्या सोबत राहिलो. कोणीतरी बोलताना म्हटलं की आमची संख्या कमी आहे, हरकत नाही. मुघलांची संख्या जास्तच होती, शिवरायांच्या मावळ्यांची संख्या कमीच होती.